नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 30/9/2025. तर 30/9/2025च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण अगदी विश्लेषणासहित आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण डेली बेसिसमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला असणार आहे, राष्ट्रीय नारळ परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 2025ची राष्ट्रीय नारळ परिषद जी आहे तर ते कुठे आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे बघा, गोवा या ठिकाणी 2025ची राष्ट्रीय नारळ परिषद आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं? तर दैनिक, गोमंतक आणि ॲग्रोवनकडून हे आयोजन करण्यात आलं होतं. पणजी, गोवा या ठिकाणी, गोवा राज्यामध्ये पणजी या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तारीख आहे 10 ऑक्टोबर 2025ला हे आयोजन संपन्न झालेलं आहे, संपन्न होणार आहे. आणि मित्रांनो, गोवा राज्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहायची असेल तर याच्यामध्ये गोवा राज्याच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर 3702 चौरस किलोमीटर एवढं गोव्याचं क्षेत्रफळ आहे. राजधानी आहे पणजी आणि गोव्याची लोकसंख्या आहे 14,58,545. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, स्वायत्त वाहतुकीसाठी कोणत्या देशाने पहिले सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केलेले आहे? ते योग्य उत्तर आहे UAE या देशाकडून या ठिकाणी पहिलं सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड जे आहे ते सादर करण्यात आलं आहे स्वायत्त वाहतुकीसाठी. त्याच्यानंतर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती जर पाहायची असेल तर युनायटेड अरब अमिरात, त्यालाच आपण UAE म्हणतो किंवा संयुक्त अरब अमिरात असंही या ठिकाणी म्हटलं जातं. 2025मध्ये दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्टमध्ये आपला पहिला सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड या ठिकाणी सादर केलेला आहे. मुद्दा पुढचा आहे, कोर 42च्या सॉव्हरेन पब्लिक क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट अझूरच्या मदतीने या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर या दोन कंपन्याच्या साहाय्याने हे जे काही क्लाउड आहे UAEनं विकसित केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ते या ठिकाणी सुरू पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा मुद्दा आहे आपला, या क्लाउडमध्ये सर्व ट्रान्सपोर्ट डेटा UAEमध्ये सुरक्षितपणे ठेवला जातो आणि राष्ट्रीय नियमानुसार नियंत्रित केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्रश्न तिसरा आपला, AI साठी भारताने संयुक्त राष्ट्राच्या उत्कृष्ट केंद्र म्हणून या ठिकाणी कोणत्या संस्थेची नियुक्ती केली आहे? तर AI साठी बघा IIT मद्रासची या ठिकाणी भारताकडून नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या उत्कृष्ट केंद्र म्हणून. प्रश्न याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे आपली, IIT मद्रास या संस्थेला संयुक्त राष्ट्राच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, उत्कृष्टता केंद्र म्हणून या ठिकाणी निवडण्यात आलं आहे भारत सरकारकडून. निवड इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव S. कृष्णन यांनी न्यूयॉर्कमधील 80व्या UN महासभेमध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते. मुद्दा क्रमांक पुढचा आहे, हे केंद्र AI कौशल्य विकासासाठी UNच्या ऑडिट विभागाअंतर्गत जागतिक दक्षिण देशांना या ठिकाणी मदत करणार आहे. मुद्दा शेवटचा आहे, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकासाच्या 2025 तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवालानुसार AI मध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत जागतिक स्तरावर 10व्या क्रमांकावर असलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाचं IIT मद्रासबद्दलची ही माहिती आहे. IIT मद्रास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. चेन्नई या ठिकाणी स्थित आहे, तमिळनाडू या राज्यामध्ये. स्थापना झालेली आहे 1959 मध्ये. प्रश्न पुढचा आहे 4थ्या क्रमांकाचा, प्रयास नावाचे एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर योग्य उत्तर आहे आयुष मंत्रालयाद्वारे प्रयास नावाचं एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, सुरू करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, आयुर्वेद, योग आणि आधुनिक उपचार पद्धती एकत्र करून मज्जासंस्थेची संबंधित आजारावर या ठिकाणी उपचार केले जातात. हे एकात्मिक केंद्र आयुष मंत्रालयाच्या वतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र विशेषतः मज्जासंस्थेशी, ज्याला आपण मेंदू आणि मेंदूशी
संबंधित आजार जे आहेत आणि समस्या यावर लक्ष केंद्रित करते, जसे की स्ट्रोक आणि न्यूरोलॉजिकल समस्या याच्यावर काम करते, याच्यावर उपाययोजना करण्याचं या ठिकाणी काम करते. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, 12वी शाश्वत पर्वतीय विकास परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे डेहराडून या ठिकाणी. याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, 12वी शाश्वत पर्वतीय विकास परिषद ही एकात्मिक माउंटेन इनिशिएटिव्ह द्वारे दून विद्यापीठ डेहराडून येथे आयोजित केली गेली. 12वी शाश्वत परिषद या ठिकाणी आपल्याला संपन्न झालेली पाहायला मिळते. कुठे झाली आहे? तर डेहराडून या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये. आयोजक आहे एकात्मिक माउंटेन इनिशिएटिव्ह. स्थळ आहे दून विद्यापीठ डेहराडून. उत्तराखंडचे वन आणि तांत्रिक शिक्षण मंत्री सुब्रत उनियाल यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? ते हिमालयीन प्रदेशासमोरील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि पारंपरिक शेती प्रणालीचा ऱ्हास यांच्यासारख्या समस्यावर तोडगा काढणे याचं स्वरूप आहे. या परिषदेमध्ये MLM, ज्याला आपण माउंटेन लोकल माउंटेन, आणि युवा शिखर संमेलनासारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, जी भारताच्या हिमालयीन टिकाऊपणासाठी महत्त्वाची आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, कालो ममनी हा पुरस्कार या ठिकाणी कोणत्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे? ते योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे. मुख्य उद्देश, कला आणि साहित्य क्षेत्रातील मोलाची कामगिरी करणाऱ्या कलाकारांना हा सन्मान दिला जातो तमिळनाडू सरकारकडून. त्याच्यानंतर पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि रोख रक्कम याचा समावेश याच्यामध्ये आहे. क्षेत्र कोणत्या कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो? चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधील कलाकारांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. तसेच छोट्या पडद्यावरील योगदानाची ही दखल यामध्ये घेतली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 7 आहे, अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये हा प्रकल्प असलेला पाहायला मिळतं. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर हा भारतातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. तो नागर कुर्नूल व नालगोंडा जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पात सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांच्या अनेक प्रजाती आढळतात. भारतातील बिबट्यांची संख्या या प्रकल्पात लक्षणीयरित्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे, हा प्रकल्प नलमला जंगलाच्या पूर्व घाटातील भागाचा एक भाग असून नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पाचा मूळ भाग होता. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं झालं तर बघा, 22 फेब्रुवारी 1974 रोजी महाराष्ट्रामध्ये पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प जरी तुम्हाला विचारला गेला तर मेळघाट हे आपलं उत्तर देता येईल. कधी स्थापन झाला? तर 22 फेब्रुवारी 1974ला. तसंच भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प पाहायचं झालं तर नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, पुरुष आशिया कप 2025चा विजेता देश कोणता ठरला? तर भारत आणि पाकिस्तानमध्ये या ठिकाणी फायनल मॅच खेळवली गेली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, महत्त्वाच्या माहितीमध्ये विजेता आहे भारत, उपविजेता आहे पाकिस्तान. सामन्याचा निकाल भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. स्थळ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला होता. उपविजेता पाकिस्तान आहे. भारताने सलग 9व्यांदा आशिया कप जिंकलेला आहे. टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट कुलदीप यादवने घेतले आहेत, तर सर्वाधिक धावा अभिषेक शर्माने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे, वर्ल्ड फूड इंडिया 2025चं उद्घाटन कुठे झालंय? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक आकर्षित करणं मुख्य यामागचा उद्देश असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारत आणि जगभरातील शेतकरी, स्टार्टअप आणि उद्योजकांना एकत्र आणणे, भारताची समृद्ध खाद्य संस्कृती जगासमोर मांडणे ह्या यामागचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे किंवा कोणत्या राज्यातले आहे, ज्याला IUCNची या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे तमिळनाडू राज्यातील हे अभयारण्य आहे डुगोंग.
त्यानंतर ह्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहायची झालं तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने, ज्याला आपण IUCN म्हणतो, अबुधाबी येथे 2025मध्ये झालेल्या जागतिक संवर्धन कॉन्फरन्समध्ये तमिळनाडू येथील भारतातील पहिले डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र अधिकृतपणे या ठिकाणी मान्य केले. तर भारतातील पहिलं या ठिकाणी डुगोंग संवर्धन केंद्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अभयारण्याची स्थापना 21 सप्टेंबर 2022ला या ठिकाणी झाली आहे. क्षेत्रफळ आहे 448.34 चौरस किलोमीटर. टोटल हेक्टरमध्ये जर पाहायचं झालं तर 2250 हेक्टर समुद्र गवताचे कुरण यासाठी डुगोंगसाठी महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण 2250 हेक्टर एवढं गवताचं कुरण या अभयारण्यामध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 10 प्रश्न जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात. महत्त्वाचे होते तेवढेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. विश्लेषण पण त्यामध्ये घेतलेलं आहे. ह्याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी मिळून जाईल. अगदी फ्रीमध्ये तुम्हाला जे PDF आहे उपलब्ध होईल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन येत असतो रोजच्या रोज. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो भरतीची तयारी करतोय, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. सोबत बेल आयकन क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसमध्ये व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.